गाडग्यांच्या घरात असं बेदरकारपणे आणि असल्या आवाजात कधीही कोणी बोलत नाही, आणि ते सुद्धा बाहेरची माणसं आमच्या घरातल्या माणसांवर. माई ऐक. हक्की सांग यांना की मी तुझी कोण आहे. मला कोणीही काहीही सांगायची गरज नाहीये. तू कोणाची कोण आहेस हे मला चांगलंच ठाऊक आहे. तुझा 4 चौघींमध्ये कोणीही अपमान केलेला नाहीये. तू हळदी कुंकवाला आली होतीस, तुला यथोचित आम्ही सगळं दिलंय. अर्थात तुला हळदी कुंकवाचं आमंत्रण कुणी दिलं हे मला ठाऊक नाहीये, पण नीट लक्षात घे, गाडग्यांकडे असतो वसुधा. हेच की ह्या जर आपल्या जावयाला भेटून जाऊ शकले असते तर बरं झालं असतं. गेला असतात म्हणजे? अहो अजूनही भेटून जाऊ शकता तुम्ही. शर्मिष्ठा, जा अक्षयला बोलवून आण. माई घरात नाहीये बहुतेक तो. म्हणजे दिसला नाही कुठे. बाहेर जाताना दिसला होता खरा मला. पण कुणाला तरी सांगून गेलाच असेल ना? आम्हाला तरी नाही सांगितलेलं. हा, आता बायकोला सांगून गेला असेल तर नाही माहिती. अमृता, तुला सांगून गेलाय का तो कुठे गेलाय ते? घेऊ अगं इथे कुठे पण का आणि सांग ना मला. सांगते तू चल आधी. हो हे बघ काय चाललंय तुझं, मला काही कळत नाहीये. मला घरी पोचावं लागेल. तमाशावाला नाही तर की तुला माहितीये ना. अक्षय प्लीज चल. येऊ तुझं पण ना यार. येऊ काय चाललंय मला सांग ना, मला कळत नाहीये यार. तू चल नक्की. अगं आलोय मंदिरात पण का आलोय ते तर सांग मला. येऊ घरी तमाशा होईल. घाल हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात. काय मंगळसूत्र? हो मंगळसूत्र. खानदान संपवून टाक. एकाला पण सोडणार नाही, लक्षात ठेव. सावध हो. दिवस घे आणि लग्न कर, नाहीतर केलास. चले डॅड प्लीज. चल. हक्की प्लीज. हक्की बाय. मला आणि अण्णांना चांगलंच ठाऊक होतं. कियारा ही अक्षयसाठी या घरासाठी योग्य नाहीच आहे मुळी. आणि हे लग्न करून ती सुखाती नसती राहिली. मान्य आहे मला. तुझंही हे मनाविरुद्ध झालेलं आहे लग्न, पण तरी सुद्धा तुला या लग्नात सुख मिळेल याची खात्री आहे आम्हाला. आता मी काय सांगते ना, माझाच दिवस आहे उद्या. तुझा दिवस आहे म्हणजे उद्या काही वेगळा प्लॅन आहे का? अजून तरी काही नाही, पण करते काहीतरी प्लॅन. हा, उद्या माझा बर्थडे आहे ना. ओ रियली? वाव. अगं मग तर उद्याचा सगळा दिवस अक्षय बरोबर घालवायला हवास तू. येस यू आर राईट. दॅट्स माय प्लॅन. तू काळजीच करू नकोस कियारा. इकडचं मी सगळं सांभाळते. तू अक्षयला सोडूच नकोस. हा, सो स्वीट आंटी. थँक्यू. येस येस आय एम. बरं ऐक,
आता मी ठेवते, नाही तर कोणतरी येईल आणि पटकन आपलं बोलणं ऐकेल. बरोबर नाही ना ते? ओके ओके, बाय डिअर आंटी. बाय डिअर कियारा, बाय बाय. वा वा वसुधा आंटी, काय हुकुमाची राणी हातात सापडली आहे. वा, आता मी अशी फुंकर मारेन ना की त्या नकट्या अमृताचा पत्त्यांचा बंगला असा कोसळ. कसा? म्हणते आपण चौघी जणी आता आमच्या बेडरूम मध्ये जाऊया. कशासाठी? कशासाठी काय, पार्टी करायची ना आपल्याला, आखणी करायला नको सगळी. करूया ना? हो. आपल्याकडून, आपल्या मुलाकडून तिच्यावर खूप अन्याय झालाय ग. त्याची थोडी तरी भरपाई करायला हवीच ना आपल्याला. तिलाही याच्यामुळे आनंद होईल, होईल ना ग? हो. आणि तिलाही अभिमानानं काहीतरी तिच्या माहेरी सांगता येईल ना की आसेचा वाढदिवस आपण इथे कसा साजरा केला. आणि आपण तिच्या आईला वगैरे पण बोलवूया. काय ग मृदुला? हो माई. बरं, आता चला आपल्या खोलीत जाऊया. ती कधी टपकेल इथे, तिला कळता कामा नाही ना. चला लवकर, चल चला. सगळंच विचित्र झालं नाही? सांगतेय काय हो तुम्हाला, तरी बरा गाडग्यांची पुण्याही मोठी म्हणून तोडे मिळाले. खरे खोटे खडे मिळाले. ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. फाड 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 फाड. हॅलो, MP रिपोर्टिंग सर. जमले यार, भूक पण लागली. आय होप आज काहीतरी जेवणात छान असेल. मला परत ती भोपळ्याची भाजी आणि शेपूची भाजी नाहीये खायची. देवा, ऍटलीस्ट तू तरी सेलिब्रेट कर माझा बर्थडे. मला ना बटाट्याची भाजी सुद्धा चालेल जेवणात. अमृता, झालं का सगळं काम? हो, आताच झालं. बरं चल जेवण. थँक्यू माई. चला, छान झाला कार्यक्रम. आता आम्ही निघतो आपापल्या कामाला. हो चालेल चालेल चालेल. अक्षय, अमृताला घेऊन जाच फिरायला संध्याकाळी. आणि मग तुमचं काय ते डिनर विनर. अमृता, आम्ही दिलेली साडी नेसून जा बरं का. आणि छान गजराई मार. गोड दिसशील. एन्जॉय करा. अरे अक्षय, तुझ्याशी बोलतो होता मी. करा मजा कर. साधना, आल्यावर दृष्ट काढा दोघांची. हो नक्की. चला दे दत्त. अनंता. हो चला ना. बरं येतो. मधुराताई, आलेच मी. तू आहेस ना? हा क्यू बोल ग. डोकं फिरवलंय माझं हक्कीनी. त्याच्यामुळे मी संध्याकाळचा प्लॅन पण कॅन्सल केला. खडू ते त्याला चांगली होत.